आज एक्सरसाइज करताना खूप घाम आला, म्हणजे नक्कीच आज मी जास्त चरबी जाळली असं वाटणाऱ्यांपैकी तुम्हीही आहात का? नमस्कार, मी डायटिशियन स्नेहल. खरं तर आपल्याला घाम येतो म्हणजे आपल्या शरीराचं हे कूलिंग मेकॅनिझम आहे. ज्यावेळी शरीराची तापमान वाढले जाते तेव्हा ते कमी करण्यासाठी शरीराकडून केली जाणारी ही एक रिॲक्शन आहे. अतिरिक्त येणाऱ्या घामामुळे वजन कमी होते, पण ते काही चरबीचे वजन नसते. ते कमी होणारे वजन हे पूर्णपणे पाण्याचे वजन आहे, कारण इथे पाणीच शरीराबाहेर पडले आहे. जेव्हा आपण पाणी परत घेऊ तेव्हा ते आहे तिथे जाणार आहे. त्यामुळे याला चरबी जाळणे हा गैरसमज तुम्ही धरू नका. तसं तर घाम कुणालाही येतो. अगदी दमट वातावरणामध्ये बसून राहूनही आपल्याला घाम येतो, किंवा एखाद्याचे जीन्सच असतील ज्यांना लहानपणापासूनच जास्त घाम येतोय त्यांनाही घामाचं प्रमाण जास्त राहतं. त्याचबरोबर एखादी भीती अचानक वाटली किंवा जास्त लेवलची एन्झायटी असेल तरीही बसल्या ठिकाणी आपल्याला घाम येतो. मग आपण याला काय फॅट बर्न म्हणणार आहोत? त्यामुळे हा गैरसमज काढून टाका. वेट लॉस किंवा हेल्थ जर्नीमध्ये असणाऱ्या सर्वांसाठी एक महत्वाची सूचना: येणाऱ्या घामाच्या प्रमाणावर तुम्ही तुमचा व्यायाम ठरवू नका, कारण व्यायामाची क्वालिटी किंवा कोणत्या प्रकारचा तुम्ही व्यायाम करत आहात आणि कसा आहार तुम्ही घेत आहात याच्यावरच तुमचा वेट लॉस डिपेंड असणार आहे. या सर्वांना कन्सिस्टन्सी किंवा सातत्याची जोड दिली गेली तरच तुम्ही राईट ट्रॅकमध्ये तुमची हेल्थ अचीव्ह करू शकाल. असेच तुमच्या मनातील आरोग्याविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी डायटिशियन स्नेहल्स फूड फॉर लाईफला फॉलो करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या विषयाविषयी माहिती ऐकायला आवडेल याविषयी कमेंटमध्ये सांगा.